चालू आहे काय ज्वारीतलं. श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सगळ्यांना. आता हे गुरुवार आले त्यामुळे आज काढायला सुरुवात केली आहे. अजून पाऊस येणार आहे. साईडला आहे तुरी, मोबाईलचा ही फिरत्या टिकवून एवढं कुठं फिरला आहे आणि काय नाही. कशा झाड आहे, कशा झाड आहे ज्वारी भाकरी झाड आहे. कसं काढायचं कसं काढायचं खुरपून. फुलं आली चांगली, कळ्या आल्या. काटा आहे त्याच्यात कसं पालवे ते बघ, पालवेत काटा आहे त्याला. मोठी खोड आहे ती बुडात, नुसतं त्याला तोडायला लागतं. नाही काढलं तर ज्वारी कशी येणार? गवत मधून जाईल. पाऊस आल्यावर आता ह्याला काय पावसात कालच्या परवाच्या जरा ठिपक्याने किती माजली काय त्याच्यावर हे फिरायला तर वाटतं. बारीक कडं आहे बघ, पालव्यावर नाही कडं सोडायचं तर पाणी बरबुड झाली. ट्रॅक्टरनं निघाली नाही तिथे. आधी पाळी एखादं टाकायला पाहिजे होती. पाळी मालकानं बघितलंच नाही. मला पेरायला आलं, गव्हात रानात काय बघितलं नाही. ती गड्या माणसाचं काम आहे, ती बायकांना लावली पालव्या काढायला. मागे एवढा नव्हते पालवे, इथे जास्त पालवे आले. बघितलंच नाही मला. सगळी माणसं जग पेरायला लागलं, मग ह्याने आले ट्रॅक्टर घेऊन पेरून गेले. जगाची राहणं स्वच्छ होती कसला. आणि अगोदर पाळी आणले काय माहिती रानाला. ज्वारी काढताना तर पुन्हा कसं बघायचं बघा पाय. बेड्यानं काढायला पाहिजे त्या पालव्या, ती त्या कोरप्यानं काढायला वेळ आल्या. मला म्हणा बरं झालं स्वच्छ रान केलं बायकांनी, खुरप्यानं काढून टाकल्या पालव्या. पायपा अजून टाकली त्या वाटावरच टाकली त्या पायपा. तुरीला नाही हातरलं, तुरीला असं मोकळं पाणी सोडले. फुलं लय उमटली ती. आता 4-5 दिवसापूर्वी नव्हते, आता उमटले. काय हे आलं किती काय वरनं ड्रोन का काय फिरवायचं, फवारायचं, त्याला फिरवलंय. माणसं
माणसाला आता जायला येत नाही, असं दाटलं येते आतनं फिरायला येत नाही, डापं थटते तर पंप घेऊन चाला येत नाही. वैभवचं काय केलं काय माहिती, फवारल्या. ₹600 एकर आहे तुरी फवारायला ड्रोननं. शेतकऱ्याला काय पडत नाही, काय करावं शेतकऱ्यांनी. इथं एकच रोईचं हे राहिलंय बघ. श्री स्वामी समर्थ. आज आमचं चालू आहे ज्वारीतलं गवत काढायला. इकडं साईडला आहे डाळिंबाची बाग. ही आहे ज्वारी पेरली आता, आणि ह्या ज्वारीत बिगर रोटर तर आहे, असं डायरेक्ट पेरलो त्यामुळे मोठं मोठं असं गवत राहिलं होतं. ते आम्ही आज काढून असं ढीग ढीग मारले तर. आणि आता इथनं 1 एकरभर ज्वारीतलं काढून पूर्ण केलं आहे. आता आमची झाली जेवायसाठी, आता आम्ही जेवणार आहे. आणि अजून वर एवढंच आहे, ती पण काढून मोकळं करायचं आहे. आणि वारं इतकं सुटलं आहे काल रात्रीपासून, भरभर भरभर भर काम करायला नको वाटायला. म्हणून असं आज रानात आलं की इथं आसपास कडला कुठंसुद्धा घर दिसत पण नाही जवळ, आणि कुठं काहीच नाही दिसतंय कुठं घर. आहे तिकडं तुरी, आणि ह्या लिंबाच्या झाडाखाली बसून आता आम्ही निवांत गार सावलीला जेवण करणार आहे जरा. तर आता झाली आमची जेवाय सुट्टी. आज आम्ही दोघीच जेवायला. मी आणली भेंडी, चपाती. हिनं आणले मस्त. आता बाजरीचा सीझन झाला आहे, बाजरी नवीन आली आहे. बाजरीची चुलीवर केलेली भाकरी आणि हिरवं मिरचू. कोणाकोणाला बाजरीची भाकरी आवडते त्याने कमेंटमध्ये नक्कीच सांगा.